साबुदाण्याची खिचडी बनवण्यापेक्षा साबुदाणा भिजत कसा घालतो ह्याच्यात खरे कौशल्य आहे. सगळ्यात आधी साबुदाणा 2 ते 3 वेळा स्वच्छ धुवून घ्या आणि त्याचं पाणी काढून टाका. मग ते साबुदाणे फक्त भिजतील एवढंच पाणी ठेवा आणि रात्रभर हे ठेवून द्या. सकाळी तुम्ही बघा साबुदाणा अगदी मोकळा भिजलेला असेल. आणि खिचडी बनवण्यासाठी सगळ्यात आधी थोडं तूप किंवा तेल जे तुम्हाला आवडत असेल ते थोडं गरम करा. त्याच्यात जिरं टाका, मिरची टाका थोडीशी मधून कापलेली. त्याच्यानंतर हा जो साबुदाणा तुम्ही भिजवलेला त्याच्यामध्ये शेंगदाण्याचं कूट, मीठ हे सगळं मिक्स करून घ्या व्यवस्थित आणि त्या फोडणीमध्ये हे टाका. वरून मीठ टाका. बटाटा आवडत असेल तर बटाटा टाका आणि हे मिश्रण थोडा वेळ झाकून ठेवा. आणि साबुदाण्याच्या खिचडीला अजून चांगली टेस्ट येण्यासाठी थोडीशी साखर याच्यात घाला. बघा त्याची टेस्ट किती छान होते. अजून ओलं खोबरं वगैरे वरून घालू शकता. सो रेडी आहे माझी उपासाची थाळी. तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.